सुप्रभात सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक. काल आपण 14वा दोहा पाहिला. जान कबीरा राख होता देह पुनर्पिना परते, लाख करोड येथे सांडून रिक्त असते मानव मृत्यू भेटे. आता 15 पासून पुढे सुरू करूया. भेटे को कही जान दे गुरु की सीख तू लेय, साकट जनो स्वान को फेरी जवाब न देय. बोलणारे बोलती गुरुपदेशान त्यागी, अज्ञानी गणश्वान याकडे लक्षणा तू पुरवी. काही बाई बोलणारे लोक, अज्ञानी लोक म्हणजे साकट किंवा शाक्तपंथी किंवा वामाचारी लोक आणि भुंकणारे कुत्रे यांना तू भीक घालू नकोस. स्वभावतः हे दोन्ही मूर्खच असतात. तू एकला चलो रे या भावात दंग मग्न राहा आणि गुरुपदेशावर दृढ राहून त्यानुसार आचरण कर. हाड बडा हरी भजन करी, द्रव्य बडा कछु देय, अकल बडी उपकार करी, जीवन का फल येह. 16 सुदृढ शरीर हरिभजन करी, बहुधन असता दान करी, ज्ञान असता ज्ञान देई, तरी सुफळ संपूर्ण जीवन करी. जीवनाचा हेतूच असलेल्या इतरांना देणे आहे. जोपर्यंत सुदृढ शरीर आहे तोपर्यंत ते शरीर हरिभजने सत्कारणी लावावे, असलेले धन वाटावे आणि ज्ञानाचेही इतरांना दान द्यावे. त्यानेच जीवन सार्थकी लागते, सुफळ संपूर्ण वा धन्य धन्य होते. ते भद्रम करणे भीषुण्यामध्ये वा भद्रम पश्ये माक्षभिर्जत स्थिर रंगय स्तुष्टवा तनुवीर यशे मध्ये वैता यदायु. हे जे स्वस्ती वचन आहे उपनिषदेच्या प्रारंभी आलेलं, त्याचा सुद्धा अर्थ देवा आम्ही तुम्हा प्रार्थितो, उत्तम सारे कानी पडावे, मंगल सुंदर डोळा यावे, स्थिर दृढ शरीरी तुम्हा भजावे, देवदत्त हे जीव नव्हते, भजता भजता तुम्हा सरावे. म्हणून हाड बडा हरिभजन करी. जीवनाचा हेतूच असलेल्या इतरांना देणे आहे. जोपर्यंत सुदृढ शरीर आहे तोपर्यंत ते शरीर हरिभजने सत्कारणी लावावे. असा उपदेश आपल्याला उपनिषदाने सुद्धा केलेला आहे, हे ते लक्षात घेतलं पाहिजे. 17 या दुनिया दो रोज की मत कर या सोहेत, गुरु चरण नर्चित लाये, जो पूर्ण सुख देत. ही दुनिया 2 दिवसांची माया मोहिना अडके, गुरुचरणी जरी लीन तरी सुख समाधान भेटे. 17वा दोहा. त्या क्षणभंगूर जगाच्या माया मोहरूपी जंजाळात न अडकता आहे मानवा, तो आपले चित्त पूर्णत्वाने गुरुचरणी आणि गुरु बोलीत म्हणजे गुरु उपदेशात विलीन करून टाक. त्यामुळे तुला सुख शांती समाधान परिपूर्णत्वाने प्राप्त होईल. धर्म किये धन ना घटे, नदी न घटते नीर, अपनी आँखों देखिले, यो कथी कहाही कबीर. 18वा. दान करीता धन ना घटे, देता जल नदी नाटे, दान करी प्रत्यय घेई. दान केल्याने दान करणाऱ्याचे द्रव्य घटत नाही. जसे नदीचे पाणी कुणी वापरले उचलून नेले तरी ते कधी आटत नाही. कबीरजी सांगतात की त्यांच्या सांगण्याचा प्रत्यक्ष प्रत्यय तुम्ही घ्या. त्यांचे हे अनुभवाचे बोल तुम्हा सर्वांनी जरूर ताडून पाहावेत. हे बोल केवळ सत्य आणि सत्यच आहेत. 19वा दोहा. ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, और नको शीतल करे, आपहु शीतल होय. हा दोहा प्रसिद्ध आहे कबीरांचा. अर्थ त्याचा असा आहे, मधुरवाणी भाष करी, सुख शांती हृदय भरी, सुखवून इतराजी स्वहृदयी, निर्मल शीतल करी. वानरात नेहमी मधुर आणि सत्यवचन बोलत राहा. तुझ्या हृदयात अहंकाराला थारा न देता इतरांच्या हृदयाला तुला किंवा तुझ्या कल्याणकारी मधुर भाषणाने सुख शांती प्राप्त हो. अशी वाणी म्हणजे जी वाणी उच्चारली असता इतरांना तर सुख देईलच, पण तुझ्या स्वतःच्या हृदयालाही निर्मल पवित्र शांतीने भरून व भारून टाकील. म्हणून नेहमी मधुर वाणी भाष करी. पुढे 20वा दोहा.
गाठी होयसो हात कर, हात होयसो देय, आगे हात न बानिया, लेना है सो लेह, संचित धन बाहेर काढुनी, दान धर्म आचरी, पुण्य कर्म तू येत करीना, भरवसा बाजारी. हे मानव प्राण्या, या नरजन्मात तुझ्याजवळ असलेले संचित द्रव्य ज्ञान तू इतरांना देऊन काहीतरी पुण्य पदरी पाडून घे. या जगरूपी बाजाराचा काही भरोसा नाही, तो कधी उठून जाईल याचा नेम नाही. तसेच पुन्हा तुला नरजन्म प्राप्त होईल याचीही खात्री नाही. 21वा दोहा बघा. हस्ती चढिये ज्ञान का, सहज दुरीचा डार, स्वान रूप संसार है, भुंकन दे झक मार, ज्ञान गजावरी विवेक गालिचा, पसरुनी स्वार तू होई, किती भुंकुरे श्वान जगासी, लक्षण तू त्या देई. कबीरजी म्हणतात, ज्ञानरूपी हत्तीवर आपल्या सहज विवेक वृत्तीचा गालिचा अंथरून हे सज्जन मानवा तू आरूढ हो. जग स्वादा प्राणहीन वृत्तीचा आहे. तू कसाही आणि काही वागलास तरी ते तुला नावेच ठेवणार. चांगल्याला चांगले म्हणण्याची जगाकडून अपेक्षा ठेवता येत नाही. जगाच्या निंदेकडे किंवा प्रासंगिक खऱ्या वा व्याज स्तुतीकडेही, जगाच्या निंदेकडे किंवा कधी कधी खऱ्या स्तुतीकडे किंवा व्याज स्तुतीकडे म्हणजे खोट्या स्तुतीकडेही तू लक्ष न द्यावेस हेच बरे. 22वा दोहा. कबीर तहा न जाइए, जो कुल हो, जो कुल को हेत, कबीर तहा न जाइए, जो कुल को हेत, साधुपनो जाने नहीं, नाम बाप को लेत. 22वा दोहा. तुळजात घराणे हंता ज्यांना प्रिय मित्राही, तेथ जाणे अनुचित कबीरा, साधुता परिचय नाही. ज्यांना कुळ जात घराणे याविषयी हंता किंवा प्रिय वाटत असते आणि जे बापजाद्यांच्या पूर्वजांच्या पुण्यावर जगू पाहतात, तेथे कबीरा तू कधी जाऊ नयेस. अशा लोकांना संत सज्जन व साधुत्व यांची ओळखच नसते. या कबीराच्या दोह्याच्या दृष्टीतून आपण जर पाहिलं तर कुळ गोत्र जातपात आडनाव यांची संमेलन किंवा यांची जी काय एकत्र येऊन जे काही चालू असतं ते सर्व बघायला गेलं तर कबीराच्या दृष्टीने ते केवळ आणि केवळ कुळजात घराणे याविषयीची अहंता ज्यांना प्रिय आहे त्यांचा असा सर्व उद्योग असतो. म्हणून कुळ संमेलन झाल्यानंतर गोत्र संमेलन, जातीचं संमेलन, पोट जातीचं संमेलन हे सर्व टाळणं आवश्यक आहे. जे संत सज्जन साधुत्व ज्यांना हवं आहे त्यांनी कुळ जात घराणे याबाबतची अहंता स्वतः बाळगू नये आणि अशा गोष्टी जिथे चालतात तिथे सहभागी होऊ नये. तर कुळ संमेलनाला जाणाऱ्या लोकांनी हे जरूर लक्षात घ्यावं. 23वा दोहा. आवत गारी एक है, उलटत होत अनेक, कहे कबीर नहीं उलटिये, वही एक ही एक. हा. शिवीला प्रतिशिवी वाढत जाई, होत राही अनेक, म्हणे कबीर न प्रत्युत्तरी, तरी राही एकची एक. कबीरजी सांगतात की एखादी शिवी दिली जाताच त्याला उलटून प्रतिशिवी दिल्याने शिव्यांचा भडीमार सुरू होतो, वाईटातून वाईट वाढत जाते. मात्र जो शिवीकडे अलक्ष करतो, उलटून शिवी देत नाही, तो शिवी एकच कशी राहील, वाईट पसरत कसे जाणार नाही त्याची सहज काळजी घेतो. तेच भल्या माणसाने आचरायचे असते. वाईटाची आग पसरू न देणे हे साधुत्वच होय. किती सुरेख हा जो आहे, आपण जरूर चिंतन करा. 24. बहते को मत बहन दो, कर गई ऐच उठौर, कहो सुनो माने नहीं, शब्द कहो दुई और, अनुचित वाटे वाहत जाई, त्यासी तू थांबवी, तुझे सांगणे न मानी तरीही, ज्ञानोपदेश न आवरी. बहते को मत बहन दो. जर कोणी प्रवाह पतित होऊन वाईट हीन मार्गाने जात असेल, वाहून जात असेल व त्याचा नाश होत असेल तर तू त्याला त्या वाईटापासून परावृत्त कर. जे शब्द त्याने न मानले तरी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही
तू त्याला उत्तम ज्ञान उपदेश देत राहा. तुझ्या चांगुलपणाला तू आवर घालू नकोस, मात्र त्याला वाचवत वाचव. म्हणून कबीर नेहमीच जाहीरपणे खरं जे असेल ते मांडत आलेलं आहे. आणि नेहमीच खरं सांगताना, योग्य ते सांगताना त्याने कधीच इतर जनाचा मुलाहिजा ठेवलेला नाही, त्याची पत्रात बाळगली नाही. म्हणून जो चांगला आहे त्याचा चांगुलपण हा त्याचा स्वधर्म आहे, त्याचा स्वरूप धर्म आहे. त्याने तो आचरत राहावा. बिलकुल त्याने विचार करू नये की आपलं कोण ऐकेल का न ऐकेल. आणि आपलं चांगलं जे आहे ते पेरीत जावं. शेतकऱ्याचं काम धान्य पेरणं आहे. उगवणं, पीक येणं हे निसर्गाच्या परमेश्वराच्या हातात आहे. त्या पद्धतीने जर कोण प्रवाहपतीत होऊन वाईट हीन मार्गाने जात असेल, वाहून जात असेल, तर त्याचा नाश होत असेल, तर त्याला वाईटापासून परावृत्त करण्यासाठी चांगल्या माणसाने सतत प्रवृत्त राहिले पाहिजे. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अशा लोकांना उत्तम ज्ञान उपदेश देणं आणि आपला चांगुलपणाचा प्रभाव त्यांच्यावर पाडून त्यांना वाईटापासून वाचवणं ही प्रत्येक सज्जन माणसाची म्हणजे ज्याला आपण कर्तव्य म्हणतात तसं प्रत्येक सज्जन माणसाचं कर्तव्य आहे. 25 इष्ट मिले अरुमन मिले, मिले सकल रस रीति, कहे कबीर तह जाइए, ये संतन की प्रीति. 25वां दोहा. इष्ट तैसे मनोवांछित, एकत्वी प्रेम रस वाहे, कबीर सांगे तेथे जावे, संताजे प्रिय राहे. मनाला गोड वाटणारे आणि मुळातच इष्ट किंवा ज्यापासून हित साधले जाते असे जेथे एकत्रित होते तेथे सर्व प्रेमरसाचा परमोत्कर्ष साधला जातो. कबीरजी सांगतात तुम्ही तिथे जा. असे ठिकाण संत सज्जनांनाही प्रिय असते. अशा स्थानी जा. ती आणि संत भगवान यांचा एकमेळ साधलेला असतो. भक्ती आणि संत भगवान यांचा एकमेळ साधलेला असतो. ते सर्व मंगल कल्याणकारी स्थान किंवा तीर्थच असते. त्यामुळे जरूर आपण सत्संगाला जा, साधू संत देवळे इथे जा आणि जरूर आपण अत्यंत पवित्र मंगल अशा ठिकाणी तीर्थस्थानी धर्मस्थानी जा. 26 हरिजन तो हारा भला, जितन दे संसार, हारा तो हरि सो मिले, जीता जमके द्वार, नश्वर जगिया हरिजन हारे, जितम मया जन म्हणती, करूनही हरिजन हरि मिळवीती, जन जिंकून यम प्रिय होती. त्या नाशिवंत विकारी जगात संत सज्जनांचा पाडाव तर झालेलाच असतो व तो परिणामता चांगलाही असतो. याउलट संसारी जग जितममया म्हणून तथाकथित यश विजय यांची प्राप्ती करीत असते. मात्र अंतिमता संत देवप्रिय होतात व दिव्यत्वाची प्राप्ती झाल्याने अविनाशी कीर्तीला पात्र होतात. तर भोगलालसेत गुरफटलेले व ते प्राप्त करण्यात विजय समजणारे सर्वसाधारण लोक जेव्हा त्यांना कळते की क्षुधातृषा सर्वार्थाने पूर्ण कधीच होत नाही, तेव्हा वार्धक्यामुळे मृत्यू समीप आल्यावर हताश निराश होतात. तशा अवस्थेतच ते मरतात आणि यमाला प्रिय होतात. म्हणजे जन्म व मृत्यूच्या अनंत यातना चक्रात गुरफटून जातात. म्हणून जे लोक परमेश्वर प्राप्तीसाठी झटतात त्यांची जरी या समाजामध्ये कितीही कुचेष्टा झाली, कितीही त्यांची निंदा झाली, तरी तेच लोक त्या नश्वर जगात हरिजन, हरीचे जन म्हणजे हरीला प्रिय असलेले जन म्हणून मृत्यूनंतर आपली कीर्ती दशदिशा ठेवतात. आणि जे नेहमीच भौतिक सुखाच्या प्राप्तीमुळे जितममया म्हणतात ते मात्र मृत्यू समयी अत्यंत शोकविवर होतात. आणि मृत्यू समयी असे लोक मात्र यमाला प्रिय होतात. म्हणून हरीला प्रिय तेच लोक होतात जे साधू संत असतात आणि जीवनात नेहमी चांगलं वागतात ते. आणि त्यांच्या विरुद्ध वागणारे लोक, पैशाला सर्वस्व मानणारे लोक जितममया म्हणून जिवंत असताना म्हणत असले तरी अंतिमता ते यमाला प्रिय होतात म्हणजे नरकाच्या वाटेत जातात. तर हा जो हरिजन शब्द इथे आलेला आहे तोच कदाचित पुढे किंवा ज्याला आपण म्हणतो महात्मा गांधींनी पुढे दीन दलित दुबळ्यांसाठी वापरलेला असावा असा एक अर्थ याच्यातून निघतो. अर्थात प्रत्यक्षात तसं आहे किंवा नाही माहित नाही, पण हरिजन शब्द कबीराने वापरलेला आहे आणि पुढे तो कदाचित एक उत्तम शब्द म्हणून महात्माजींनी दीन दलित दुबळ्यांसाठी तो वापरला असेल असा एक तर्क आहे. 27वां दोहा. बंदे तू कर बंदगी,
तो पावै दीदार, अवसर मानुष जानम का, बहुरी बारंबार, बंदे तू कर बंदगी तो पावै दीदार, अवसर मानुष जानम का, बहुरी बारंबार, हरी दर्शन खचितची होई, दास्य भक्ती ना सोडी, दुर्मिळ देही सुवर्ण संधी, साधी हरिपदाना सोडी. हे हरिदासा, तू हरिभक्ती हरिदास्य व हरिगुण संकीर्तन कधी टाकू नकोस, थांबू नकोस. हा मानव देह दुर्मिळ असून त्याचा लाभ वरचेवर होईलच असे नाही. करिता संधी वेळ न दवडता हरिपायांशी दृढ निर्धाराने बसून तू भगवत साक्षात्कार प्राप्त करून घे. दुआ क्रमांक 28. जीवन कोय समुझे नहीं, सुवानक संदेश, तन मन से परिचय नहीं, ताको क्या उपदेश. 28वा दोहा. मानव देही ज्ञान ध्यान, संत उपदेशाना जाणी, जरी न राही तन मन तरी, अर्थ शून्य ती वाणी. 28वा दोहा आहे. त्याचा अर्थ असा आहे की मानव देहात वावरत असतानाही जर ज्ञान ध्यान संत उपदेश ऐकण्याची आणि तदनुसार वागण्याची संधी साधली नाही तर तन मन शुद्ध, तर तनाची आणि मनाची शुद्ध नष्ट झाल्यावर मृत्यूनंतर या संतवाणीचा लाभ तो काय व कसा होणार. सारांश जीवन आहे तोवरच संत मार्ग अनुसरावा. 29. गारी से उपजय कलह, कष्ट औमीच, हारी चले सो संत है, लागी मरे सो नीच. गारी म्हणजे गाली, शिव्याशाप. शिव्याशापी उपजे भांडण, कष्ट दशा तथा मरण, दूर राही तोची संत, नीच जो या शरण. शिवाशाप, गाडी प्रदान यातून भांडण, भीषण कष्टदशा आणि मृत्यू व यमयातना त्यांची पैदास होते. या साऱ्यापासून साधू संत दूर राहतात. तर नीच माणसे या नीचतेलाच म्हणजे शिव्याशाप गाली प्रदान याच वाईट वृत्तीला नेहमी शरण जातात आणि त्याचा अंगीकार करतात. 30. कबीर संगी साधू का, दल आया भरपूर, इंद्रिन को तब बांधिया, यातन किया घूर. संत संगे कबीरा हृदयी, संत गुणनांदती, इंद्रियासी होई बंधन, ना तरी नरका जाती. संत कबीर संत संगतीत राहिल्याने त्यांच्या हृदयात संत गुण भरून गेले आणि त्यांनी इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवले. तसे न झाल्यास इतर आपल्या जीवनाचा अवघा उकिरडा किंवा नरक करून टाकतात. सारांश. संग नेहमी संतांचाच असावा. अवसित आले माझ्या दारी, संत वार करी, मजोरी संत कृपा झाली. हे आत्मोपनिषद मध्ये नारायण पाटणकर यांनी लिहिलेलं जे संत कृपेचं गीत आहे ते जरूर वाचा. जवळजवळ 15-20 संत कसे आले आणि त्यांनी काय काय दिलं या सर्वसामान्य नारायणाला त्याचा यात उल्लेख आहे. तसंच इथे कबीर सांगतात की संत संगतीत राहिल्याने त्यांच्या हृदयात संत गुण भरून गेले आणि त्यांनी म्हणजे त्या संत गुणाने इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवले. तसे न झाल्यास इतर आपल्या जीवनाचा ओघा उकिरडा किंवा नरक करून टाकतात. सारांश. संत संग नेहमीच असावा. दोहा 31. जैसा भोजन खाइये तैसा ही मन होय, जैसा पाणी पीजिये ऐसी वाणी होय. अन्न जैसे गुण तैसे, मन वर्त नहीं तैसे, जसे पाणी तैसी वाणी, ऐका कबीर वाणी. अन्नाचे गुण मनाला प्राप्त होतात. सात्विक आहार सात्विक मनोदशा निर्माण करतो. उत्तम सुख समाधान व संतोषाने अन्नदान दिल्यास ते अन्न ग्रहण करणाराही सुख शांती समाधानी बनतो. उत्तम अन्न सेवन उत्तम मनोवर्तनात प्रतिबिंबित होते. शीतल सुमधुर स्वच्छ वाहते पाणी प्राशन केल्यास वाणी ही प्रवाही शीतल इतरांच्या हृदय मनाला संतोष विणारी सुखद व अमृतपूर्ण ठरते. असे कबीर आपल्या अमृतवाणीने सांगत आहे. तेव्हा आपण अन्न आणि पाणी जे घेणार किंवा प्राशन करणार त्याचा विचारपूर्वक त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. हा इथे बोध आहे. 32वा दोहा.
मन राजा नायक भया तांडाला जाय, है है रही पुंजी गई विदाय. मन राजा इंद्रियांचा नायक बहुसाठवी, आहे सारे येथे राहे सांडुनी पुंजी यमदेहाते नेही. या शरीरातील साऱ्या इंद्रियांचा नेता नायक राजा मन आहे, ते मचाणावर माल लादावा. मन राजा नायक भयात तांडा लादा जायो, म्हणजे मनरूपी मचाणावर माल लादून हे मन सर्व माल नेत असते. है वै रही पुंजी गई बिलाय, आणि त्याने हे जे सर्व नेलेलं असतं ते इथेच सांडून शेवटी ते मन किंवा तो माणूस यमाला प्रिय होतो. म्हणून या शरीरातील साऱ्या इंद्रियांचा नेता नायक राजा मन आहे, ते मचाणावर माल लादावा त्या पद्धतीने सारे काही आतल्यात साठवत जाते, कुणाला काही देत नाही, दान धर्म करीत नाही. सरते शेवटी यमरूपी बिलार, बिलार म्हणजे बोका, सरते शेवटी यमरूपी बिलार बोका येतो आणि देहाला घेऊन जातो. सर्व धनसंपत्ती येथल्या येथे सोडून जावे लागते. सारा जीवन आहे तोपर्यंत देत राहावे, दान धर्म करीत राहावे, लोभी मनाच्या आहारी जाऊ नये. देहाबरोबर कर्मफल जाते, धनसंपत्ती किंवा बाकी भौतिक वैभव जात नाही. देहाबरोबर कर्मफल जाते, धनसंपत्ती किंवा बाकी भौतिक वैभव देहाबरोबर जात नाही. म्हणजेच कर्मफल पाठी उरतं आणि ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा यावं लागतं. 33वा दोहा. बार बार तो सो कहा सुन रे मनुष्या नीच, बार बार तो सो कहा सुन रे मनुवा नीच, बन जा रे का बैल जू पेंडा माही नीच. 33वा दोहा. पुन्हा पुन्हा तुझ सांगे मना तरी नाही कशी तू हट्टी, वंजाऱ्याच्या बैला परी तू ओझे वाहुनी का मरसी. हे नीच म्हणा, तुझा वाईट स्वभाव तू काही केला टाकीत नाहीस. एखाद्या वंजाराच्या बैलाप्रमाणे त्याच त्या गोष्टी वाईट सवयी लावून घेतोस. केवळ भटक भटक भटकून तू मरायचे तर ठरवले नाहीस ना, तो जीवात बोध कसा व का घेत नाहीस. तू जर न ऐकशील तर तुला कदापि मुक्ती मिळणार नाही. दोहा क्रमांक 34. जिही जीवरी ते जग बंदा तू जनी बंधे कबीर, जासी आटा लवण जो सोन समान शरीर. 34वा दोहा. माया मोह पाशी अडके जगतै सायना तू अडके, माया मोह पाशी अडके जग तैसे ना तू अडके, आट्यामध्ये मिठा परी मोही ना तू मिसळे. आता त्याचा अर्थ नीट बघा. हे जग माया मोहपाशी जसे अडकले आहे तसे तुझे सज्जन माणसा न व्हावे. माया मोहपाशाने जीवनाची लज्जत वाढल्यासारखा भास होतो. पिठात थोडेसे मीठ मिसळल्यावर जशी पिठाची चव वाढते तसे मात्र जीवन एकदा का माया मोहापाशी किंचित का होईना अडकले की त्यातून सुटका नाहीच नाही, नव्हे त्याचा विनाश ठरलेलाच. म्हणून म्हणा तू सावधस, त्या मोहमय जगात येऊन येथे रमू नकोस, फसू नकोस. दोहा क्रमांक 35. बन जा रे के बैन जू धरणी पियो चहुदेश, खांडलादी भूस खात बिन सद्गुरु उपदेश. लमानाच्या बैला परिमना चारी दिशा का फिरसी, साखर वाही भूसा खाई गुरुज्ञान विना तू भ्रमसी. लमानाचे बैल जसे पाठीवरून गोड साखर वाहून नेतात आणि केवळ भूस किंवा भुसा अथवा गवत खाऊन जीवन काढतात, चारी दिशांना फिरतात, भटकत राहतात, तसे अज्ञानी मना गुरुपदेश प्राप्त न झाल्याने किंवा तिकडे दुर्लक्ष केल्याने तुझे जीवन व्यर्थ जात आहे. म्हणून लमानाच्या बैलासारखं आपण जरी पाठीवरून साखर वाहिली तरी बैलाच्या नशिबी शेवटी भुसाच खाणं असतं. तसंच काही आपलं झालं आहे. म्हणून ही जी साखर आहे यालाच गुरुपदेश म्हटलेला आहे. तो गुरुपदेश जर मनाने नीट ऐकला तर लमानाच्या बैलासारखी या मनाची स्थिती होणार नाही आणि अमृत गुरुवाणी ऐकून स्वाभाविकच ते मन खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गाला जाईल.
36 चतुराई क्या कीजिए जो नहीं शब्द समाय कोटिक गुना सुआ पढ़े अंत बिलाई खाय गुरु ज्ञान जरी न धरी अंतरी काय हुशारी करी पोपट बोले छान जरी तरी अंती बोका त्यासी मारी. तर बिलाई म्हणजे बोका आणि सुआ म्हणजे पोपट. म्हणून गुरुज्ञान जरी न धरी अंतरी काय हुशारी करी पोपट बोले छान जरी तरी अंती बोका त्यासी मारी. पोपटाने किती गोड गोड शब्द उत्तम गुणांची पोपटपंती केली तरी सरते शेवटी त्याला बोका खाऊनच टाकतो. बोलण्यापेक्षा ज्ञानाच्या माहितीपेक्षा जीवनात ज्ञान मार्गाचे आचरण महत्वाचे असते. गुरुपदेश अंतःकरणात रुजवून त्याप्रमाणे वर्तन होणे आवश्यक असते. केवळ बोलक्या पांडित्याला वरवरच्या हुशारीला काहीच महत्व नसते. सुआ म्हणजे पोपट आणि बिलाई म्हणजे बोका किंवा मांजर. 37 करता था तो क्यों रहा अब करी क्यों पछताय बोवे पेड़ बबूल का आम कहाते खाय साधु अलक्षी करी कुकर्मा ता करी पश्चातापा लावून बाभुळ कुणा कधी का येई आंबा हाता. साधूचे शब्द दुर्लक्षून अनेकानेक कुकर्मे आजवर केलीस. आता पश्चाताप करून काय साधणार. बाबुळाची लागवड केल्यावर आंबे हातात कसे काय पडणार. 38 जिन गुरु जैसा जानिया तिनको तैसा लाभ ओसे प्यासन भागसी जब लगी धसैन आभ चुकी जाणवती चुकी प्राप्ती समजून घे गुरुवाणी दवबिंदूनी तुषान शमे जरूर हवे तव पाणी. जितकी व जशी आस जिज्ञासा तीव्र जाणीव तितकी गुरुवाणी फलद्रूप होते. गुरुपदेश एकच असला तरी जाणीवेच्या तीव्रतेवर ज्ञानप्राप्ती अवलंबून असते. जीवाची अत्यंतिक तगमग करणारी तहान लागली तर पाणीच ती तहान भागवू शकते. केवळ दवबिंदूनी ती तहान भागवू शकत नाही. 39 पढी पढी के पत्तर भये लिखी भये जूईत कबीर अंतर प्रेम का लागी नेक न चिंत. 39 पठन लिखान बहुत करुणी पत्थर विटे समहोसी ज्ञान अहंकारी प्रेम न हृदयी अंतर पडले प्रीती. तू भरपूर वाचले आणि लिहिलेस त्यामुळे तुझे ज्ञान तू अगदी दगड विटे समान घट्ट चिरेबंदी केलेस. येथेच घोटाळा झाला आहे. यालाच म्हणायचं कंडिशनिंग. तुझ्या हृदयात प्रेमाला मानवतेला तू अंतरलास. ज्ञानाने अहंकार निर्माण होऊन तुझ्यातील करुणेचा घरा आटला. तू मानवतेला मुकलास. सारांश भक्तिपूर्ण ज्ञान किंवा रसपूर्ण ज्ञान म्हणजे करुणेने संपृक्त ज्ञान महत्वाचे आहे. शुष्क वृक्ष ज्ञान काय कामाचे. छिट म्हणजे फूट किंवा फुटकळ. छिट म्हणजे खिट्टी किंवा बोल्ट दरवाजाची कडी. तर हे जे आहे ते भरपूर वाचलं आणि लिहिलं आणि प्रत्यक्षात ते अंमलात आणलं नाही तर त्याचा काय उपयोग नाही. हे स्वाभाविकपणे तुमच्याजवळ आता जो बोलत आहे त्याच्यासाठी सुद्धा ते लागू आहे. कारण आपण बोलतो तसं वागत नसू तर या नारायणाच्या बोलण्याला लिहिण्याला काही अर्थ नाही. याचाही विचार या नारायणाच्या मनात प्रस्तुत प्रसंगी आलेला आहे आणि तोच विचार घेऊन निश्चितच आपण बोलतो तसं वागणं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं जीवनात आपण वागणं महत्वाचं आहे. हे निश्चितच या नारायणाने ध्यानी मनी धरलं आहे. आपणही तसं धराल असा विश्वास आहे. दोहा नंबर 40 तीन ताप में ताप है ताका अनंत उपाय ताप आत्म महाबली संत बिना नहीं जाय. 40वा दोहा ताप त्रास बहुदेती तरी त्यासी उपाय राही संत समागम विना प्रतापी मनोताप ना जाई. आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप असतात किंवा पीडा असतात. त्यांच्या निवारणासाठी अनेक उपाय आहेत. मात्र मनाची पीडा किंवा अशांती अहंकाराची पीडा केवळ संतांच्या सहवासेच दूर होऊ शकते. आत्मपीडा किंवा मनाची अशांती हा परमताप असून त्याकरता संत शरणता संत समागमच अनिवार्य ठरतो. तर आज आपण 40व्या दोह्यापर्यंत आलो. पुढील निरूपण उद्याच्या भागात असतो. धन्यवाद.